श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या गुरुकार्यातील मोहिमेतल्या 1317व्या भागाचं पठण मी करतोय। आज कार्तिक कृष्ण पंचमी, रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023। परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतल्या अमृतकणांच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, मुलगा वेगळा राहतो म्हणला की खुशाल बाहेर जाऊ द्या, 1-2 महिने बाहेर राहू द्या, आपोआप तो ताळ्यावर येईल। मुलाची इतकी काळजी करू नका, त्याला बाहेरच्या जगाचा अनुभव येईल। कोण आपलं, मित्र कोण, नातेवाईक कोण, कोण लांबचे कोण जवळचे हे त्याला कळू द्या। आई बापाशिवाय कुणीही मुलावर माया करत नाही हे कळलं की नंतर तो आपोआप ठिकाणावर येईल। तुम्ही आता थोडं कडक धोरण स्वीकारा। मध्यंतरी मी मुंबईला गेलो असता एक विधवा स्त्री दर्शनाला आली। ती रेल्वेमध्ये नोकरी करते, मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे व तो वेगळा राहतो। त्यापेक्षा 4 वर्षांनी लहान मुलगा तिच्या सोबत राहतो। नोकरी वगैरे काही करत नाही, फार त्रास देतो, सारखा पैसे उडवतो। पैसे नाही दिले तर जीव देण्याची गोष्ट करतो, नंतर 2-3 दिवस घरीच येत नाही। आता काय करावं? मी सल्ला दिला की तुम्ही थोड्या कडक व्हा, थोडी माया कमी करा, मुलगा आपोआप ठिकाणावर येईल। लोकांची कल्पना असते की हे दैवी प्रभावाने सुधारेल, दैवी शक्तीचा उपयोग करायची ही जागा नाही। अमुक पैसे भरले की अमुक सेवा मिळेल। मुलगा लहान असताना त्याच्यावर वेळच्या वेळी जे संस्कार व्हायला पाहिजे ते तुम्ही करत नाही। त्यावेळी मुलाला लाडावून ठेवता। बाहेरचं वातावरण इतकं वाईट आहे की कोवळ्या मुलांवर वाईट संस्कार ताबडतोब होतात। हा मुलगा घरातून रागावून गेला की 2 किंवा 3 दिवस घरी येत नाही। तोपर्यंत आई रडत बसते, नशिबाला दोष देते, जेवणही घेत नाही। हे या मुलाला नंतर कळलं। आई नोकरीवरही जात नाही, काही वेळेला मुद्दाम त्रास देण्यासाठी हा तसा वागतो। जीव देणं इतकी सोपं काम नाही, केवळ तोंडानं गप्पा मारणं निराळं असतं। याला बाहेर कोणी विचारत नाही, मित्र कोण, नातेवाईक कोण, कोणी साथ देत नाही। हॉटेलमध्ये किती दिवस राहणार? 1 किंवा 2 दिवस राहील, 3ऱ्या दिवशी हॉटेलचे पैसे भरावेच लागतील ना। जवळचे पैसे संपले की आपोआप घरी येतो। दुसरं म्हणजे हा मुलगा काम धंदा नोकरी काही करत नाही, चरितार्थ इतके पैसेही कमवत नाही। माणसाला जगायला जी बुद्धी लागते ती देखील या मुलाकडे नाही। आजकाल संसारी माणसं मायेत इतकी गुंतलेली आहेत की योग्य कशास म्हणावं अयोग्य कशास म्हणावं हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही। आपला मुलगा शाळा कॉलेजमध्ये बरोबर जातो का नाही, त्याला बाहेर संगत कशी आहे, त्याचे मित्र कोण कोण आहे याची कधी चौकशी आपण करत नाही। जर वेळच्या वेळी मुलांवर संस्कार केले, त्याच्या वागण्यावर नजर ठेवली तर मुलगा हाताबाहेर जात नाही। इतकं संस्काराचं जीवनात महत्त्व आहे। प्रश्न 4, एका कॉन्ट्रॅक्टरनं विचारलं की देवानी त्याला जीवनात फार पैसे दिले, सोबत दुःखही दिलंय, असं का? पूज्य महाराजांनी खुलासा केला की ही व्यथा मुंबईच्या एका कॉन्ट्रॅक्टरची आहे। हा कॉन्ट्रॅक्टर करोडपती आहे, पैसा भरपूर आहे, परंतु घरात सुख आणि शांतता नाही। ब्राह्मण नसून इतर जातीचे आहेत, त्यामुळं घरात संस्कार नाही। कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसा भरपूर मिळत असल्यामुळं घरातील सर्वांना स्वतंत्रता फार दिलेली आहे। मुलामुलींनी कितीही खर्च केला तरी आई वडील चौकशी करत नाहीत। मुलामुलींना बिनकष्टाचा पैसा मिळाला आहे म्हणून ते बेताल होतात। त्यानं मुलामुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। मुलं जास्त शिकली नाहीत, परंतु मुलगी जास्त शिकली। आज त्या मुलीचं वय 34-35 आहे। एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे, पण अजून तिचं लग्न झालेलं नाही। मुलीचे कन्या लग्न आहे। या लग्नाचं एक विशेष आहे की या व्यक्तीला गर्व आणि अहंकार फार असतो, शिवाय लग्नाची संधी कमी असते। हे सर्व ऐकून मी त्यांची कानउघाडणी केली। तुम्ही आईबाप होण्याच्या लायकीचे नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नाही,
मुलाचे लाड किती करावे. अति प्रेमापायी मुलाचे लाड करतात आणि त्यातून मुलं बिघडतात. मुलीला शिक्षण किती द्यावं. मुलगी 34-35ची आहे. एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असल्यामुळं ती स्वतंत्रपणे कमावते. तिला कोणाची गरज राहिली नाही. एकदा मुलगी जरी लग्न करून सासरी गेली तरी आईबापाची काळजी मिटत नाही. लग्न हा दैवाचा भाग आहे, हे बरोबर आहे. दैव जर अनुकूल असेल तर ठीक, पण प्रतिकूल असेल तर दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. मुलगी एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असल्यामुळं तिच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तेवढ्या शिक्षणाचा मुलगा पाहिजे. हे लोक ज्या समाजाचे आहेत त्या समाजात मुलं जास्त शिक्षण घेत नाहीत. मुलगा मुलगी 17-18 वर्षाचे झाले की आईबाप त्यांचं लग्न लावून देतात. अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या वयाचा अविवाहित मुलगा कसा मिळणार. मुलगी 17-18ची झाली असताना ती कॉलेजमध्ये शिकत होती. आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी करावी लागते. तिच्या लग्नाची बोलणी चालू असताना मुलीनं नकार दिला, कारण तिचं शिक्षण बाकी होतं. मुला मुलींना लाडात वाढवलं होतं म्हणून तिचं ऐकलं. बरं, पुढं तुझं लग्न करू म्हणून शिक्षण चालू ठेवलं. असं म्हणता म्हणता तिचं वय 35पर्यंत गेलं. वडिलांचं आता 60 वर्षाचं वय आहे. आता वडिलांना जाग आली आणि आता आमच्या दर्शनासाठी आले. ह्या अगोदरही मुंबईला 2-3 वर्ष मागे दर्शनाला आले होते. तेव्हाही मी सल्ला दिला होता की मुला मुलींना इतकं स्वातंत्र्य देऊ नका, पुढे तुम्हाला फार जड जाईल. आणि झालंही तसंच. मनाचा कोंडमारा पोटपर्यंत सहन करणार. कुठेतरी बोलून दाखवावंच लागतं. पैसेवाले असल्यामुळं घरच्या लोकांना तसं काहीच काम करावं लागत नाही. अतिसुखामुळे मन विकृतीकडे वळते. दुःखामुळं विकृती निर्माण होत नाही. दुःख हे पर्वता एवढं जरी असलं तरी सोसता येतं. सुख जवा एवढं असलं तरी सहन करता येत नाही. चिंता, काळजी, दुःख हे माणसांना जगवण्याची साधनं आहेत. घरात 2 गाड्या, 3 स्कूटर असतात. कोणतं वाहन वापरावं म्हणून प्रश्न निर्माण होतो. फार सुख उपयोगी नाही. सुख किती दिवस असावं. 1 किंवा 2 दिवस ठीक. जास्त दिवस विश्रांती घेतल्यानं शरीराला त्रास होतो. तुम्ही रोजच्या जीवनाचा कार्यक्रम नक्की करून घेतला पाहिजे. स्वतःवर काही बंधनं घालून घेतली पाहिजे. काहीतरी स्वाध्याय केला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अमृतकणाचा पुढील भाग उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. आजचं हे पठण श्री गुरुचरणी सादर अर्पण.